या हिवाळ्याच्या सीझनमध्ये ना प्रत्येकाच्या घरी एकदा तरी ही भाजी बनतेच. मस्त गरमागरम आणि क्रीमी मेथी मलाई मटर कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास या आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन पटापट सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. चला तर मग लगेचच सुरू करूया. तर सगळ्यात आधी तर ना आपण जे वाटाणे आहेत ते बॉईल करून घेऊयात. त्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्याला मस्त खळखळून अशी उकळी आली की मग यामध्ये सोलून जवळपास मोठी वाटीभर होईल इतका वाटाणा मी यामध्ये घातलेला आहे. तसेच अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनटं याला मस्त असं शिजू द्यायचं आहे. आता आपण एक 5 ते 6 मिनटानंतर झाकण काढून पाहूयात. तर हे पहा, आपला वाटाणा मस्त टम्म असा फुगलेला आहे. यातला एक वाटाणा आपण हाताने प्रेस करून पाहूयात. तर हे पहा, वाटाणा छान असा शिजलेला आहे. आता हा काढून एका चाळणीमध्ये आपण घेऊयात, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि वाटाणा आपला चाळणीतच राहील. आता हा वाटाणा आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण इथे मेथीची तयारी करूयात. तर इथे मी मेथीची अर्धी गड्डी छान निवडून 2-3 पानांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मेथीला खूप प्रमाणामध्ये माती असते, त्यामुळे आपल्याला ती निवडून 2 ते 3 पाण्याने चांगली खळखळून अशी धुवून घ्यायची आहे. आता आपली ही मेथी छान धुवून झालेली आहे, तिला आपण आता चिरून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपली सगळी मेथी छान बारीक चिरून झालेली आहे. आता लगेचच आपण बाकीच्या तयारीला लागूयात. इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी पळीभर तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये 1 चमचाभर आपण जिरं घालून घेऊयात. जिरं मस्तपैकी फुलू द्यायचं आणि मगच यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा. तसेच यामध्ये 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचा जो स्वाद आहे ना तो अतिशय मस्त भन्नाट असा लागतो. आपण यामध्ये मिरची पावडर किंवा मग बाकीचे मसाले घालण्यापेक्षा हिरव्या मिरचीचा जो तिखटपणा आहे तो ठेवायचा आहे. आता हे सगळं आपण 1 ते 1.5 मिनटं तेलामध्ये चांगलं परतलेलं आहे. कांदा छान असा ट्रान्सल्युसंट व्हायला लागला की मग यामध्ये मी 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आता काजूच्या पाकळ्या घातल्यावर सुद्धा हे सगळं आपल्याला मिनिटभर चांगलं खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा आणि बारीक चिरून तोही घालायचा. तसेच टोमॅटो चांगला मऊसर असा शिजण्यासाठी अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इतकं आपल्याला मीठ देखील घालायचं आहे. आता आपण हे सगळं आहे ते 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेणार आहोत आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि दणकून अशी एक वाफ काढायची. आता 1 मिनिटभरानंतर आपण झाकण काढून पाहूया. तर हे पहा, आपले टोमॅटो मस्त मऊसर असे शिजलेले आहेत. आता पुन्हा एकदा आपण हे सगळं चमच्याने हलवून घेऊयात आणि मग गॅस बंद करून हे सगळं थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. आता आपण जे काही जिन्नस परतून घेतले होते ते सगळे छानपैकी थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस आपण काढून घेऊयात आणि मग यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम स्मूथ बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची. तर हे पहा, अशा पद्धतीने एकदम फाईन अशी आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये अगदी छोटा चमचा इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला जी कट करून ठेवलेली मेथी होती तीही घालून घ्यायची आहे.
आता ही मेथी आपल्याला 1 ते 1.5 मिनटं तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. मेथी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी कमी वेळात ही परतल्या जाते. तर आता हे पहा, मेथीमधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि मेथी आपली मस्त अशी परतून झालेली आहे. आता ही मेथीसुद्धा काढून एका आपण प्लेटमध्ये घेऊयात. आता अशा पद्धतीने आपली मेथी फ्राय करून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा आपल्याला 1 ते 1.5 पळीभर तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल छान कडकडीत गरम झालं की मग यामध्ये पुन्हा एकदा आपण जिरं घालून घेणार आहोत. जिरं मस्तपैकी तडतडलं की मग यामध्ये आपण जी प्युरी केली होती कांदा, टोमॅटो आणि काजूची ती घालून घ्यायची आहे. ही सगळी प्युरी आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे वाटण आता आपल्याला तेलामध्ये 1.5 ते 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण यातले सगळे जिन्नस छान खरपूस असे परतून घेतलेले आहेत, त्यामुळे आता वाटण खूप जास्त शिजवावं नाही लागणार. फक्त त्यामधला पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर आता हे पहा, आपल्या वाटणामध्ये जो पाण्याचा अंश होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊयात. तर सगळ्यात आधी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये अर्धा चमचा इतका गरम मसाला देखील आपल्याला घालायचा आहे. यामध्ये खूप जास्त कोरडे मसाले आपल्याला घालायचे नाही आहेत, कारण याचा जो बेसिक तिखटपणा आहे तो आपल्याला मिरचीमुळेच येणार आहे. फक्त सुंदर असा कलर येण्यासाठी यामध्ये आपल्याला बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे. तर आता हे पहा, तुम्हाला याच्या किनारींना तेल सुटलेलं दिसत असेल. आता पुन्हा एकदा आपण हे चमच्याने चांगलं हलवून घेऊयात आणि मग यामध्ये आपण जे बॉईल केलेले वाटाणे होते ते आणि फ्राय केलेली मेथी घालून घेऊयात. आता हे सगळं आधी आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. लगेचच पाणी घालायची घाई न करता आधी या कोरड्या मसाल्यांमध्ये आपल्याला वाटाणे आणि मेथी चांगली परतून घ्यायची आहे. आता 1 मिनिटभरानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी घोटभर इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि ते विसळून यामध्ये घातलेलं आहे. आता एकदा हे सगळं आपण चांगलं हलवून घेऊयात, छान असं एकजीव करून घेऊयात आणि मग यावर झाकण ठेवूयात आणि पुन्हा एकदा 1.5 ते 2 मिनटं याला कडकडीत अशी वाफ बसून देऊयात. आता 1.5 ते 2 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढून ठेवूयात. सगळ्या घरभर या मसाल्यांचा आणि मेथी मटारचा खमंग असा वास सुटलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण हे चमच्याने चांगलं हलवून घेऊयात आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. हे रूम टेम्परेचरवर असलेलं साधं दूध आहे. आता हे दूध जर आपण डायरेक्ट असंच टाकलं तर मग ती फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे ही जी टीप आहे ती तुम्ही आठवणीने फॉलो करा. तर सगळ्यात आधी या दुधामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलेलं आहे ते चमच्याने घालून घ्यायचं आहे आणि एकदा हलवायचं आहे. आणि आता हे दूध आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने भाजीमध्ये दूध टाकतो ना, तेव्हा त्या भाजीमध्ये अजिबातही दूध फाटत नाही. आता हे सगळं आपण पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेऊयात आणि फक्त 1 ते 1.5 मिनटं परत याला शिजवून घेणार आहोत. दूध घातल्यानंतर याला जास्त वेळ शिजवावं नाही लागत, कारण ऑलरेडी आपण वाटाणे बॉईल करून घेतलेले आहेत आणि मेथीसुद्धा छान फ्राय केलेली आहे. तर फक्त 1 ते 1.5 मिनटामध्ये मस्त खळखळून अशी याला एक उकळी फुटली की मग झालं. आणि आता सगळ्यात शेवटी मस्त घरची ताजी ताजी अशी दुधावरची साय यामध्ये घालायची आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती घातलीत तरी काही हरकत नाही, पण मी तरी घरी आपल्या जी मस्त ताजी ताजी दुधावरची साय मिळते ती 3 चमचे छान फेटून यामध्ये घातलेली आहे. आणि आता हे सगळं छान आपण एकजीव करूयात आणि पुन्हा एकदा एक अशी त्याला उकळी काढून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी यावर हाताने क्रश केलेली कसुरी मेथी घातली की काय, आपली अगदी हॉटेल स्टाईल क्रीमी अशी मटर मेथी मलाईची भाजी तयार झालेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच चव आणि कलर या आपल्या भाजीला आलेला आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल ही भाजी करायला किती सोपी आहे.
फक्त काही 1-2 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित यामध्ये पाळल्या तर तुमची भाजीसुद्धा अशी चमचमीत आणि क्रीमी होणार आहे. चला तर मग वाट कशाची बघताय? व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा. आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या. आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलं आहे त्यावरसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओंचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.